मित्रांनो, तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच, पण या देशाचा कोहिनूर होऊन गेले, या देशाचा कोहिनूर होऊन गेले, या देशाचा कोहिनूर होऊन गेले. अरे मित्रांनो, तुम्हाला अजूनही कळत कसं नाही, ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा शिक्षण घेतलं, त्या बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहून गेले की त्या पुस्तकावर आज संपूर्ण भारत देश चालतो आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान होय. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता, अज्ञानाच्या अंधकारात खिळखिळत पडलेला होता, या भारत देशामध्ये अस्पृश्य समाजाला हिंकावलं जात होतं. त्या अस्पृश्य समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती हा भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार झाला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अत्यंत प्रयत्न करून, अत्यंत परिश्रम घेऊन, रक्ताचं पाणी करून आणि रात्रीचा दिवस करून बाबासाहेबांनी आपली राज्यघटना लिहिली आणि ती भारत देशाला स्वाधीन केली. मित्रांनो, अविरत झिजलाच तडफडत राहुनी सूर्यासारखा, अविरत झिजला चंदना समान, तडफडत राहुनी सूर्यासारखा, अविरत झिजला चंदना समान. देण्या मानव जीवन, बनवलं माणूस आणि शिकवली मानवता आणि झाला प्रत्येकाच्या हृदयात विराजमान. क्रांतीवीर, युगपुरुष, स्त्री जातीचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या संविधानाद्वारे दिली आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार. मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला आपली राज्यघटना लागू करण्यात आली. 2015 मध्ये सर्वप्रथम संविधान दिन हा साजरा करण्यात आला आणि तेव्हापासूनच आपण संविधान दिन हा 26 नोव्हेंबरवरून साजरा करतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचेच कार्य नेहमी आपल्याला स्मृतीत राहण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. शेवटी जाता मी एवढेच म्हणेन की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मी विनम्र कोटी अभिवादन करते व इथेच थांबते. जय भीम.